हे बोर्ड वाचलं ना, नगर परिषद प्राथमिक मराठी शाळा विदर्भ मिल अचलपूर इथच्या 1 ते 4 प्रवेश पूर्ण झाले आहेत. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया बंद झाली. सरकारी शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगर परिषद शाळा या सरकारी शाळा मोफत शिक्षण पुरवतात. आता सरकारी शाळा जर म्हटली तर त्याची म्हणजे जी परिस्थिती आहे एकदम टिपिकल असणारी परिस्थिती. पाठीमागं हे इमारत, या शाळेची ही इमारत तुम्ही पाहाल एकदम सर्वसामान्य अशी एक 2 मजली. आमच्या वेळेस तर अजिबात कौलारू शाळा होत्या, पण हे थोडीशी 2 मजली शाळा, एक छोटंसं टिपिकल असं मैदान या शाळेचं आहे. आणि प्रसिद्ध शाळा आहे, म्हणजे अचलपूर परतवाडा शहरातली सुप्रसिद्ध हे विदर्भ मिलची नगर परिषद शाळा आहे. त्या ठिकाणी एक बोर्ड दाखवलं तुम्हाला ना. या ठिकाणी अजून एक बोर्ड आहे. एक छोटीशी म्हणजे षटकोनी आकाराची रूम आहे, त्याला एक बोर्ड लावून ठेवलाय. या ठिकाणी तेच बोर्ड लावलं की प्रवेश पूर्ण झाले आहेत. त्या ठिकाणी लोकांना कसं पुढे धोका आहे किंवा पुढे काही आहे, एकदा नाही कमीत कमी 7-8 वेळा लागते, नाही तरी लोक येतात म्हणून इथे एक लिहून ठेवलं, इथे एक लिहून ठेवलं, असं एक 3 ठिकाणी झालं. आणि त्या ठिकाणी एक जे सूचना फलक असते शाळेचा, त्या सूचना फलकवर लिहिलं आहे की बाबा 1 ते 4 मध्ये प्रवेश पूर्ण झाले आहेत, त्यामुळे प्रवेश प्रक्रिया बंद आहे. हे अशा प्रकारची सध्या ज्या त्या ठिकाणी बोर्ड लावल्यात. आता मी सध्या इकडे अंदर चाललो आहे, तुम्ही जर पाहत असाल तर समजा उन्हाच्या सुट्ट्या लागल्या की आमचे शालेय कर्मचारी जे असतात, कुलू मनाली थंड हवेच्या ठिकाणी मावसाचं लग्न आहे, मावशीच्या पोरीचं लग्न आहे, माफुई भावाचं लग्न आहे, या लग्नातच जातात. पण हे कर्मचारी सध्या अजूनही या ठिकाणी बसून आपली व्यवस्था करतात. सोबत डांगरे सर आहेत. डांगरे सरचं नेमकं काय म्हणणं आहे या प्रक्रियेवर, आणि एखादं सेटिंग करून आपलं ऍडमिशन होते का तेही पाहू. सर, मला एक गोष्ट सांगा तुम्ही, नगर परिषदची शाळा आणि त्या ठिकाणी जर वेटिंगवर लागत असेल, त्याच्या पाठीमागं तर लय मोठी सरकत चालत असेल बाबा. सर्वप्रथम तसं आहे, आमचे जे माननीय मुख्याधिकारी यांचं या शाळेकडे विशेष लक्ष आहे. त्यांचे वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन लाभते. आणि आमचे प्रशासन अधिकारी श्री चेकाडे साहेब यांचं आम्हाला फार मोलाचं मार्गदर्शन असते. यावर्षी प्रवेश साधारणतः आमची क्षमता 100 विद्यार्थी प्रतिवर्ग आहे. परंतु सध्या आजच्या तारखेमध्ये पहिल्या वर्गामध्ये 110च्या पुढे पटसंख्या झालेली आहे आणि इतर वर्ग 110च्या आसपासच आहेत. साधारणतः मागच्या वर्षी 407 विद्यार्थी होते, या वर्षी 425 430 पर्यंत सध्या प्रवेश झालेले आहेत. त्यामुळे आम्ही सगळीकडे शाळेच्या 2-3 ठिकाणी प्रवेश बंद म्हणून फलक लावलेले आहेत. तर सर मला एक सांगा, तिकडे जर आता गावाखेळात फिरतो राजू मी, आता लेकरच नाहीत ना शाळेत, कर्मचारी लेकरं पोपू थंडेगार झाले, आणि इकडे आपल्या शाळेत राजू ऍडमिशन आणि लेकरं म्हणून राहिले. याच्या पाठीमागचं कारण काय नेमकं? इथे पहिले गुणवत्ता आहे ना सर, इथे पहिले गुणवत्तेवर भर दिला जाते. कारण की बाकी ठिकाणी गुणवत्ता असतेच, पण इथे सगळ्या मुलांचा सर्वांगीण विकास पहिला प्राधान्य गुणवत्तेला. म्हणजे सर्व जे बेसिक आहे मुलांचे, हे सर्व बेसिक या शाळेमध्ये केल्या जाते. इथल्या टीचर सर्व मुलांकडे वैयक्तिक लक्ष देऊन साधारणतः 50-55चा पोट असतो आणि सर्व वैयक्तिक लक्ष दिले जाते आणि गुणवत्तेवर जास्त भर. सर्व मुलांना वाचन लेखन बेसिक कन्सेप्ट क्लिअर झालेच पाहिजे, असं या शाळेचा उद्देश. सर, मागच्या वर्षी तुम्ही सांगितलं की 400च्या वर ऍडमिशन होत्या, आणि या वर्षी 410च्या वर ऍडमिशन तुमच्यावर म्हणजे प्रवेश पूर्ण झालाय. हे सर एका वर्षाची तर कमाई नशील ना तुमची, तुम्हाला वज्जर काही ना काही मेहनत करायला लावीशील ना बाबा. हो, याच्या मागचं कारण जवळपास 4-5 वर्षापासून सुरुवात झालेली आहे. 2015-16 पासूनच या शाळेचे हेडमास्टर पूर्वीचे आपले बोरवा सर होते, त्यांनी देशमुख सर विशेष म्हणजे करून यांनी 4-5 वर्षापूर्वीपासून याची जे मेहनत घेतली, त्यांच्या मेहनतीचं फळ आज पूर्ण पुढे मिळत आहे. तर त्यांनी हे गावोगावी गेले, त्यांनी पटसंख्या वाढवली मुलांच्या, म्हणजे पालकांवर पहिले तर पालकांचा विश्वास निर्माण केला. पालकांचा विश्वास निर्माण करण्यासाठी इथे जे गुणवत्ता मिळाली, त्या गुणवत्तेवर पालकांचा विश्वास झाला. आणि ह्या पूर्वीचे बोरवाड सर, देशमुख सर यांची मेहनत इथे फार मोठी आहे. त्याच्यापूर्वी म्हटलं तर गायगोले मॅडम, म्हणजे असे बरेचसे लोकांचे ह्या शाळेसाठी खूप मोठं सहकार्य आहे. आणि आता नवीन टीम तयार झाली आहे, आणि नवीन टीम मध्ये जी लोक आहेत इथल्या सध्या या ज्या सध्या कार्यरत टीचर आहेत, हे खूप अशा मुलांवर गुणवत्तेवर भर देतात. पालकांचा विश्वास निर्माण झालेला आहे आणि आता पुढे दिवसेंदिवस याच्यामुळे शाळेची प्रगती होत आहे. तर माझ्यासोबत या शाळेच्या एका वर्ग शिक्षक थोरू मॅडम आहेत. मॅडम, हा बा इतकी वज्जर कंडिशन आहे सांगतो तुम्हाला मी, लेकरच नाहीत ना शाळेत. आता मला एक सांगा, कोणत्याही गोष्टीच्या मागे थोडीशी मेहनत असते. आज तुम्ही ज्या पद्धतीने या शाळेत प्रवेश पूर्ण झाल्यात, तुम्ही पालकांचा विश्वास
कोण्या पद्धतीनं जिंकला जरा सांगा मला. सर्वप्रथम महत्वाची गोष्ट आहे गुणवत्ता. या शाळेचा इतिहास आहे की इथला विद्यार्थी इथून जेव्हा बाहेर पडतो तो पूर्णतः त्याच्या क्षमता विकसित झालेल्या असतात. त्यानंतर आहे आमचा पालकांशी असलेला संपर्क. पालक जेव्हा शाळेत येतात आम्ही त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं निरसन करतो. त्याचबरोबर त्यांना काय हवंय किंवा त्यांना त्यांच्या विद्यार्थ्याकडून काय अपेक्षा पूर्ण व्हायला हव्यात आम्ही यावर अधिक लक्ष देतो. त्याचबरोबर विविध शासकीय योजनांचा लाभ जसं स्कॉलरशिप्स आहेत, अस्वच्छ व्यवसाय जे कामगार असतात त्यांच्या स्कॉलरशिप, अशा वेगवेगळ्या ज्या कॅटेगरीच्या स्कॉलरशिप आहेत ते एक पालकांना त्याचा एक लाभ मिळवून देतो. त्यासाठी इथून मागचे जे मुख्याध्यापक होते किंवा शिक्षक होते ते सर्वांनी प्रयत्न केलेले आहेत. ही गोष्ट काही एका वर्षात 2 वर्षाची नाहीये. या शाळेचा जो विकास आहे हा निरंतर असाच सुरू आहे. यामागे खूप साऱ्या लोकांचे प्रयत्न आहेत. आणखीन एक वर्ग शिक्षक असणाऱ्या धाकटे मॅडम आहेत. मॅडम, अशी कंडिशन खराब आहे, तुम्हाला सांगतो मी, इकून येतो जरा साकणी. अशी कंडिशन खराब आहे, एक खोली त्या 4 लेकरं आणि मुख्याध्यापक शिक्षक, म्हणजे 4 लेकराच्या मागे 2-2 शिक्षक आणि कोणा ठिकाणी शिक्षक बी नाहीत. पण आपल्या इकडची परिस्थिती जर पाहिली तर खरंच मन समाधान एकदम झालाय. तर काय मेहनत आहे आमच्या इथं सर खूप संख्या आहे. म्हणजे क्लासमध्ये बसायला सुद्धा जागा राहत नाही. आणि याचं विशेष म्हणजे प्रत्येक मुलाकडे वैयक्तिकपणे लक्ष दिलं जाते आणि पालकांना पण वेळोवेळी कळविल्या जाते की तुमच्या मुलाला हे येत नाही त्याच्याकडून करून घ्या आणि करत नसेल तर तो आम्हाला सांगा. आणि अशा पद्धतीने प्रत्येक मुलाकडे वैयक्तिक लक्ष देऊन त्याच्याकडून ज्या क्षमता असतात वर्गाच्या त्या पूर्णपणे करून घेतल्या जातात. तर या शाळेतले आणखीन एक शिलेदार फुसुंगे सर आहेत. सर, मी लयचक तुमच्या शाळेच्या पुढून जातो, मला शाळेचं जे उघडं दिसते 11, 12, 1 वाजे लोक काय सुट्टी गिट्टी लागली मस्त फिरायला जायला होत नाही एखाद्या ठिकाणी. काय आयुष्य आहेच ना, लेकरं शिकायचं काम असतं आपल्या मागं. प्रवीण भाऊ, अशी गोष्ट आहे, आमची शाळा रोडवर आहे आणि रोडवर म्हटल्यानंतर त्याला जो भौतिक सुविधा पाहिजेत त्या मानानं म्हणजे खुला दिसते सर्वांना. प्रत्येक शिक्षक आपल्या वर्गात असताना दिसतो, गोष्टी करताना कोणाला दिसत नाही. आणि पालकांचं हेच आहे, आणि हे दिसणंच वेगळं नाही तर प्रत्यक्षात पालक जो अनुभव घेतला पालकांनी की इथल्या त्यांच्या मुलांना जे बेसिक ज्ञान असते आणि घरी गेल्यानंतर इतर शाळेंचा त्यांना अनुभव आहे. मुलांना फक्त पोपटपंची केलेला आहे. या ठिकाणचा प्रत्यक्ष पालकांनी अनुभव घेतलेला आहे. आपल्या मुलाला ज्या वर्गात तो आहे त्या वर्गाचं त्याला बेसिक ज्ञान पूर्णपणे येते. आणि याच आमचा म्हणजे लोकांचा आमच्यावर असलेला विश्वास आहे. आणि त्याच्यामुळेच आमच्या इथं ऍडमिशनसाठी लोक आज वेटिंगवर आहे. 100च्या जवळपास वेटिंगवर आहेत. आणि त्यांना आम्ही सर, मला तर असं माहित झालं की तुमच्या शाळेत बाबा एकदम ऍडमिशन साठी आमदार खासदाराच्या फोन येतात. हो, बरोबर आहे प्रवीण सर, पण त्यांना सुद्धा आम्हाला सॉरी म्हणावं लागते. आणि कसं आहे, वर्गाची जी कॅपॅसिटी असते 50, आज शहराची कॅपॅसिटी 40ची आहे, पण आमच्या इथं 50च्या वर म्हणजे 55 मुलं एका वर्गात बसतात. शिक्षकाला वर्गात फिरता येत नाही. आणि तरी पण असा म्हणजे वरून लगे लागून जे कोण येतात त्यांचंही मान राखावं लागतं आणि घ्यावं लागतं ऍडमिशन. आणि क्वालिटी लोकांना मिळत असल्यामुळे लोक त्याचा विचार करत नाहीत आणि आमच्या इथे ऍडमिशन घेतात. नगर परिषद प्राथमिक मराठी शाळा विदर्भ मी लचलपूर या ठिकाणी आलो होतो. एकूण 4 वर्गात अ ब करून 410च्या वर लेकरं आहेत. म्हणजे मला इतका आनंद झाला तुम्हाला सांगतो भाऊ की सरकारी शाळेत आज वेटिंगवर लोक आहेत. वेटिंगवर आहेत. इकडे खाजगी शाळेत लोक ऍडमिशन साठी मला फोन लावतात, प्रवीण भाऊ तुमचे त्या ठिकाणी संबंध आहेत, ऍडमिशन करून द्या. काहीच कामाची गोष्ट नाही. सरकारी शाळेत की नाही खरोखर जे ज्ञान भेटते ना भाऊ. आम्ही जिल्हा परिषदचे विद्यार्थी राहतो, पण आज जिल्हा परिषद नगर परिषदची व्यवस्था अशी वज्जर खराब झाली आहे. शाळा वाचायला पाहिजे. लोक फक्त लग्नाच्या वेळेस जवळच सरकारी नोकरीवाला पाहिजे, पण सरकारी व्यवस्थेतलं शिक्षण आपल्याला पाहिजेत नाही. सरकारी व्यवस्थेतला दवाखाना आपल्याला चालत नाही. आपण त्यात उकीर काढतो, उकीर आपल्याकडून होत काही नाही. त्याच्यानंतर अजून घरचं वातावरण, त्याचं पोरगं पहा ते त्या शाळेत आहे, ते चुटूर मुटूर शिक्षणाला काहीच महत्व नाही. खरं शिक्षण असं आहे की लेकरू पडल्यावर स्वतःच्या पायानं उठून उभं झालं पाहिजे, त्याला म्हणतात शिक्षण. बाकीचं बोलायला शिकवलं तर ते पोपटही बोलते, बोलायला ते करायला सांगितलं तर सर्कस मधला वाघही करते, पण तेच कामाचं नाही. हे जे पायाभूत बेसिक शिक्षण असते ना भाऊ, खरोखर लय जबरदस्त आहे. आणि नगर परिषद प्राथमिक मराठी शाळा विदर्भ मी लचलपूरची शाळा नक्की त्यात यशस्वी झाली आहे.